जर आपण स्वतःचा आदर करू शकलो नाही, तर मग जीवनामध्ये प्रत्येकच टप्प्यावर आपण नेहमी मागे राहतो. आणि म्हणूनच सर्वात आधी आपल्याला स्वतःचा आदर करायला शिकायचं आहे. मला एक गोष्ट सांगू, जर आपण स्वतःचा आदर नाही करू शकलो, तर आपण डिप्रेशनचे शिकार होतो, आपल्याला पोटाचे विकार होतात, आपण नातेसंबंधांमध्ये कमी पडतो आणि सतत आपण तणावामध्ये असतो. स्वतःबद्दलचा हा जो आदर आहे, हा आदर कमी होण्यासाठी आपण एकटेच जबाबदार नसतो. अगदी लहानपणापासूनच आपण ज्या वातावरणामध्ये राहिलेलो आहोत, आपण ज्या वातावरणामध्ये मोठे झालोय, म्हणजे आपलं कुटुंब असेल, आपले शिक्षक असतील, आपले मित्र-मैत्रिणी असतील, या सगळ्याच गोष्टींचा परिणाम म्हणजेच लो सेल्फ इस्टीम, स्वतःचा आदर कमी असणे. आपण ज्यांना आपले मित्र म्हणवतो, ज्यांना आपण जवळचं समजतो, बऱ्याचदा तेच असं काहीतरी करतात किंवा तेच असं काहीतरी म्हणतात, की ज्यामुळे आपला स्वतःबद्दलचा जो आदर आहे, तो कमी होतो. किंवा मग आपल्या शिक्षकांकडून असं काहीतरी बोललं जातं किंवा आपल्या क्षमतेवरती शिक्षकांकडून प्रश्न उठवला जातो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला असं वाटतं, की आपण अरे काहीच करू शकत नाही आहोत का? आपल्या जोडीदाराचा सुद्धा यामध्ये मोठा हात असू शकतो. मग तो जोडीदार तो असू देत किंवा ती असू देत. त्यांच्याही नकळत जर त्यांच्याकडून असं बोलणं जात असेल, की "यू आर नॉट ओके. तू काहीच करत नाहीयेस. तू अशी का आहेस? तू सततच झोपून राहतेस किंवा तू नुसतंच घरातलं काम करतेस. तू तुझ्यावर कामच करत नाही." ह्या सगळ्याचा सुद्धा परिणाम आपण आपल्या स्वतःवरती करून घेतो. कुटुंबामध्ये काहीतरी अशा गोष्टी असतात, की एखादा दुःखद प्रसंग घडलेला असतो किंवा मग काहीतरी वेगळं असं वातावरण असतं कुटुंबामध्ये, की जे असायला नको. त्या गोष्टीमुळे सुद्धा आपण स्वतःचा आदर करण्यामध्ये कमी पडतो. आपल्याला असं वाटत असतं, की आपल्यावरती अन्याय झालेला आहे. मग त्यातून काय होतं, की आपण असा विचार करतो, की हे माझ्यासोबत घडायला नको होतं. हे माझ्यासोबतच का झालं? मीच का हे सहन केलं? मग ते लहानपणी असू शकतं, तरुणपणी असू शकतं. आयुष्यातल्या कोणत्याही टप्प्यावरती आपल्यासोबत काहीतरी अशा घटना घडतात, की ज्यामुळे सतत आपल्याला असं वाटतं, की हे माझ्यासोबत घडायला नको होतं. आणि या विचारांच्या चक्रामध्ये अडकल्यामुळे सुद्धा आपण स्वतःचा आदर नाही करू शकत.